सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरात स्फोट झाला आणि बेंचच्या खाली बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट झालाय। बेंच खाली बाटलीत बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली होती आणि हा गावठी बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या स्फोटात परिसरातील नागरिकांना किरकोळ दुखापत झाली आहे। पण बघतो नागपूरमध्ये सदर बाजार परिसरामध्ये एका बेंच खाली हा स्फोट झालेला आहे। यामध्ये कोणीही मृत्युमुखी पडलं नसलं तरी काहींना किरकोळ जखमा झाल्याचं समजतंय आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, नागपूरमध्ये बॉम्ब सदृश्य असा स्फोट झालेला आहे, नेमकं आतापर्यंत काय हाती लागलेलं आहे, काय समजतंय? मधुरा, ही पूर्ण जी घटना अतिशय खळबळजनक घटना आहे। नागपूरला सदर पोलीस स्टेशन आहे, शहराच्या मध्यभागी पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या प्रांगणात एका बेंचच्या खाली बॉम्ब ठेवण्यात आला होता आणि तिथे हा स्फोट झालाय। एक बाटलीमध्ये रसायन ठेवलं होतं, त्याच्यामध्ये काही वायर्स होत्या आणि तो त्याच्या माध्यमाने स्फोट झाला। महत्वाचं म्हणजे ह्या एक अंबोरे नावाच्या मानसिक रुग्णांनी केलं असं पोलिसांचा दावा केला जातोय। त्या रुग्णाला ताब्यात देखील घेण्यात आलंय। त्यांनी ह्याच्या आधी देखील अशा प्रकार केल्याचा पोलीस दावा करतायत। एकूण या पूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। तो महत्वाचं म्हणजे तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आलाय, पण एकूणच ती जी पूर्ण घटना घडली आहे ती पोलीस स्टेशनच्या आत प्रवेश करून कोणीतरी अशा प्रकारे बॉम्ब ठेवतं, त्याचा स्फोट होतो। अतिशय खळबळजनक घटना आहे। घटनास्थळी BDDL बॉम्ब संशोधन पथक आणि बाकी अधिकारी पोहोचले, त्यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे आणि एकूणच या तपासानंतर काय त्यातनं बाहेर येतं हे बघणं अतिशय महत्वाचं ठरेल। पण ही घटना नागपूरकर अतिशय खळबळजनक आहे, यात कुठलाच वाद नाही। धन्यवाद अखिलेश या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।